तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी. बाई बाई, काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला, मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. सज्जनाची नावे घेता, सज्जनाची नावे नावे नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी राम. महालाभ, महालाभ, लाभ, महालाभ फुकासाठी नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी नेघे माझी वाचा तुटी, नेघे माझी वाचा तुटी. ढालाय 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 विठाला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत मोतीराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. महायोग पीठे तटे भीमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव, पायी संतांची आभाव, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे, जाती संतांची आजपे, नेघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी विठ्ठल 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे,
नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. प्रस्तुत 4 चरणांच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांनी संतांच्या नामाचा, सज्जनांच्या नामाचा मोठेपणा, महती वर्णन केलेले आहे. आणि नैमित्तिक असलेली ही सेवा संतांचा अभंग जीवनदास महाराज यांना अकल्प आयुष्य मिळावं यासाठी सदिच्छा आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा असलेला अभंग आहे, 4 चरणांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा मोठेपणा वर्णन करत आहेत. सज्जन हो, खरंच आपलं गाव किती भाविक आहे. गावोगाव महाराजांना दीर्घ आयुष्य लाभावं या उद्देशानं कीर्तनं वगैरे होत आहेत, नामसंकीर्तनं होत आहेत, अन्नदान होत आहे. अन्नदानाचा किती मोठेपणा संतांनी सांगितलेला आहे मायबाप. त्या न्यायानं आपल्याही गावामध्ये खरंच आजच्या या पुण्यपर्वकाळ तिथीवर अशा पद्धतीनं अन्नदान ठेवलेलं आहे, कीर्तनं ठेवलेले आहेत. सोपान गुरुजींची पहिली सेवा झाली. माझ्यासारख्या पामराकडे ही दुसरी सेवा 10-20 मिनटं बोलण्याचा योग. भागवताचार्य दीपक महाराजांची सेवा यानंतर होणार आहे. असं सज्जन हो, मानवी जीवनाला आल्यावर एकच करीत जावं आणि प्रत्येकाची इच्छासुद्धा असते. असं कोणाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये पाप घडावं? पाप हे कळत आणि नकळत अशा पद्धतीनं घडत राहतात. पण पुण्य मात्र संपादन करावं लागतं, प्राप्त करावं लागतं. त्या उद्देशाने विठ्ठल विठाला 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 संप्रदाय आपला श्रेष्ठ आहे. ज्ञानोबारायापासून वारकरी संप्रदाय 13व्या शतकापासून चालत आलेला आहे, जगद्गुरु तुकोबारायापर्यंत. आणि आज तागायत जगद्गुरु तुकोबाराय कळस झाले आपल्या वारकरी संप्रदायाचे. ज्ञानोबारायाने पाया अशा पद्धतीनं आपल्या संप्रदायाचा घातला 750 पावणे 800 वर्षापूर्वी. आणि ती अशा पद्धतीनं इमारत अत्यंत श्रेष्ठ अशा पद्धतीनं वारकरी रूपी होत आहे. आपल्या गावाचं भाग्य असं आहे, आपल्या गावामधून 3-4 वाहनं वारीला चाललेले आहेत. सगळ्या संतांनी वारीचं महत्त्व वर्णन केलेलं आहे. सज्जन हो, आपल्या जीवनामध्ये प्रपंच चालतच राहतो, परंतु परमार्थ हा अट्टहासानं करावा लागत असतो. देवानं सुद्धा सांगितलं की 2 वेळेला मला विसरू नका. कधी विसरा, आहे की नाही? आषाढी आणि आषाढी कार्तिकी विसरू नका. सांगत असे तुझा पांडुरंग, सांगत असे तुझा पांडुरंग. सांगत असे तुझा पांडुरंग, सांगत असे तुझा पांडुरंग. तुकोबाराय म्हणतात, भगवंताने स्वमुखाने आपल्या सांगितलेलं आहे, आषाढी कार्तिकी विसरू नका, मज सांगतसे गुज पांडुरंग. पांडुरंगाने सांगितलं, जन हो, वर्षभर प्रपंच करा आपला आनंदाने, पण आषाढी आणि कार्तिकी या 6 महिन्याला येणाऱ्या मोठ्या वारीला विसरू नका. का केली पाहिजे वारी? कारण ज्ञानोबारायाने वारी केली, तुकोबारायाने 7 पिढ्यापासून वारी, आहे की नाही? सच्चिदानंद अशा पद्धतीनं 7 पिढ्यापर्यंत जगद्गुरु तुकोबारायांच्या घरची वारी. आपणही वारी का केली पाहिजे? कारण पांडुरंगाचं म्हणणं आहे, देवाचं म्हणणं आहे, वारी केली पाहिजे. आणि वारी कशाला म्हणे जाऊ मायबाप? त्या पांडुरंगाच्या भेटीला आपण चाललो. कारण कसं आहे, स्त्रीच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीनं सासर आणि माहेर या 2 गोष्टी आहेत, त्याच पद्धतीनं वारकऱ्यांचं माहेर म्हणजे पंढरपूर आहे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर माहेराला गेल्याचा आनंद संत मंडळींना होत असतो. देवालाही आनंद वाटतो, संतांनाही आनंद वाटतो, आपल्याही जीवात्म्याला त्या ठिकाणी गेल्यावर आनंद वाटत असतो. वारी कोणाला म्हणावं, कशाला म्हणावं? जो काळावर सुद्धा वार करतो त्याला वारकरी म्हणे जावं. काळावर वार. कारण कसं आहे,
प्रापंचिक जीवनामध्ये माणूस कशावर वार करीत असेल हे महत्त्वाचं नाही, भांडण करत असेल हे महत्त्वाचं नाही. सगळ्यात मोठा शत्रू जर कोणता असेल या कलियुगामध्ये आपला काळ आहे, यम आहे. आणि त्याच्यावर जर वार करायचा असेल आणि त्याला जिंकायचं असेल तर एकतर प्रभूचं चिंतन करावं, नाहीतर संतांचं चिंतन करावं. बरं, चिंतन केलं, नामसंकीर्तन चिंतन केलं तर सगळे पाप संपून जातात आणि पुण्य होत असते. एखाद्या वेळे देवाचं नामस्मरण झालं नाही तर संतांचं तरी करावं. संतांचं चिंतन केलं की दोन गोष्टींचा फायदा होत असतो. एकतर पुण्य प्राप्त होत असतं आणि पाप सगळे संपत असतात. हेच सांगतात तुकोबारे अभंगाच्या प्रथम चरणात. पुण्यवंत व्हावे व्हावे पुण्यवंत व्हावे व्हावे पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हावे. घेता सजनाची नावे बोला, घेता सजनाची नावे, घेता सजनाची नावे, गीता सजनाची नावे. माझी वाचा तुटी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी तुटी नेगे माझी वाचा तुटी वाचा तुटी नेगे माझी वाचा तुटी. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांची नावं घेतलं की पुण्यवंत होता येतंय आपल्याला. सज्जनांची नाव, ज्ञानोबारायाचं नाव घ्या, तुकोबारायाचं नाव घ्या, नाथबाबांचं नाव घ्या, कोणत्याही संतांचं नाव घेतलं तरी चालतं. देवाचं नाव घेतलं तरी चालते आणि संतांचं नाव घेतलं तरी चालते. संतांचं नाव जर घेतलं किंवा संतांच्या संगतीमध्ये थोडा वेळ जरी आपण सहवासात आलो तर छोटे पाप नाही शिवत नाही तो. तेने होय शांती महत्ता तेने होय शांती पापातेने होय शांती मत पापातेने होय शांती. अर्धक्षण घडता संताची संगती अर्धक्षण घडता संतांची संगती होय शांती मत होय शांती महता पातेने होय शांती महता पातेने होय शांती. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठल. होय शांती महत पापा, मोठी पाप नाहीशी होतात. संतांचं नाव घ्यावं, देवाचं नाव. जीवनदास महाराज यांना दीर्घ अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. या न्यायानं जीवनदास महाराजांना आयुष्य मिळावं, मंत्रांचा जप करावा. सजन हो, साधू संतांनी काही मंत्र सांगितलेत, बाकीचे असे काही मंत्र आहेत त्या मंत्राचा उच्चार करीत जाऊ नये, आहे की नाही. परंतु संतांनी सांगितलेल्या मंत्राचा उच्चार करत जावा. संतांनी एक मंत्र ज्ञानोबा राय तर म्हणतात की बाबा रे 12 अक्षराचा एक मंत्र आहे, त्या मंत्राचा तू उच्चार का बरं करत नाहीस. ओम नमो भगवते वासुदेवाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाया. नमो भगवते वासुदेवाय. द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काह्या. द्वादशी अक्षर मंत्र न जपसी वाया. द्वादश अक्षर मंत्र न जपसी काया.
त्याचे मंत्रा होती कथिकाया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. सामान्य जीवांना प्रश्न केला ज्ञानोबारायाने जन हो. ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वादश अक्षरी मंत्र न जपशी काह्या. 12 अक्षराचा मंत्र आहे, का बरं तू जप करत नाहीस? तुकोबारायाने सुद्धा 12 अक्षराचा मंत्र सांगितला ना हो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तो सुद्धा 12 अक्षराचा मंत्र आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा सुद्धा 12 अक्षराचा मंत्र. याचा जप करावा, महाराजांना दीर्घ आयुष्य मिळेल. माझ्यासारख्या पामराने विनंती प्रभूकडे केलेले. आपण कोण आशीर्वचन देणारे किंवा बोलणारे, पण भगवंताकडे आपण प्रार्थना करू शकतो की हे देवा त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं. कारण त्यांचं आयुष्य हे जगताच्या कल्याणासाठी आहे. साधू संतांचं आयुष्य जगतासाठी असतं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाना. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदये. अशा प्रकारे संतांचं आयुष्य जगतासाठी असतं. त्यांचंही आयुष्य जगतासाठी आहे. त्यांचं चिंतन केल्यावर विश्रांती मिळते. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. संतांच्या पायावर भाव ठेवा, विश्रांती मिळेल. ने घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. त्यांच्या नामाचा आपण जप सारखा करत जावा. हेच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे जपा जपा. तुका म्हणे पापे पापे. ने पापे तुका म्हणे पापे जाती संतांची आज पे बोला. जाती संतांची आदबे. माझी वाचा तुटे. माझी वाचा तुटे. माझी वाचा तुझे. माझी वाचा तुझे. तुका जाती संतांची जपे. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की, ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.